श्री संत निवृत्तीनाथ महाराजांची पालखी परंपरेनुसार शेलगाव गावामध्ये विसाव्यासाठी येत आहे। कालचा मुक्काम जेऊर ग्रामपंचायतीच्या परिसरामध्ये झालेला आहे आणि आज पंढरपुराकडे निघालेले अनंत वारकरी हे विसाव्यासाठी निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होऊन आमच्या शेलगाव गावामध्ये येत आहेत। आदरणीय मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम साहेब, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आदरणीय कोविंदकर साहेब, उपमुख्य कार्यकारी अधिकारी आदरणीय पाटील मॅडम आणि गटविकास अधिकारी डॉक्टर कदम साहेब या सगळ्यांनी अत्यंत बारकाईने नियोजन करून आम्हाला दिलेलं आहे आणि त्या नियोजनाप्रमाणे या गावच्या सन्माननीय सरपंच ठोंबरेताई, या गावातील सर्व प्रमुख कार्यकर्ते, संत सज्जन, माता माऊली आणि आमचे ग्रामपंचायत अधिकारी श्री यशवंत कुदळे, त्याचबरोबर सर्वच कर्मचारी या सेवेसाठी तत्पर असून या दिलेल्या सूचनाप्रमाणे आम्ही पालखी सोहळ्यासाठी सज्ज झालेलो आहोत। थोड्याच वेळामध्ये आमच्या गावामध्ये पालखीचं आगमन होत आहे। या पालखीसाठी जे ठाई ठाई विठ्ठल ठाई ठाई पंढरी, आम्ही विठ्ठलाचे वारकरी, या वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी आम्ही ज्या काही सेवा सुविधा दिलेल्या आहेत त्या अगदी मनोभावे दिलेल्या आहेत। त्याच्यामध्ये आम्ही वारकऱ्यांची चरण सेवा यावर्षी आमचे सीओ साहेब जंगम साहेबांनी फूट मसाजद्वारे त्यांच्या पायाची सेवा, त्यांना पायाची सेवा फूट मसाज करण्याची सेवा आपण करीत आहोत। पिण्याच्या पाण्याची, शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आम्ही केलेली आहे, शौचालयाची व्यवस्था केलेली आहे, स्नानगृहाची व्यवस्था केलेली आहे आणि ज्या ठिकाणी पालखी थांबणार आहे त्या ठिकाणी अत्यंत दिव्य सजावट आम्ही केलेली आहे। सर्व प्राथमिक सुविधा आम्ही करत असताना गावकऱ्यांचे आम्हाला अत्यंत मोलाचे सहकार्य लाभलेले आहे। गावातील तरुण मंडळी असतील, संत सज्जन असतील, यांनी आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने सहकार्य केलेलं आहे। ही परंपरा आम्हाला एक सेवा म्हणून आम्ही करत आहोत। ही विठ्ठलाची सेवा आहे आणि ही निरंतर आमच्या हातून घडावी अशीच आमची देवाकडे प्रार्थना आहे आणि येणाऱ्या वारकऱ्यांचे आम्ही मनापासून स्वागत करण्यासाठी आम्ही तयार आहोत। धन्यवाद।